गोष्टीचं नाव आहे चतुर ससा आणि गर्विष्ठ हत्ती. एकेकाळी एका मोठ्या हिरव्यागार जंगलात खूप प्राणी राहत होते. तिथे पक्षी गाणी गात, खारी झाडांवर उड्या मारत आणि ससे गवतामध्ये खेळत असत. त्या जंगलात ऐरावत नावाचा एक मोठा आणि ताकदवान हत्ती राहत होता. त्याचे कान मोठे, सोंड लांब आणि पाय खूप जाडजूड होते. तो चालला की जमीन धप धप असा आवाज करत असे. पण ऐरावताला एक खूप वाईट सवय होती. त्याला आपल्या ताकदीचा खूप गर्व होता. तो चालताना म्हणायचा, मी या जंगलातला सर्वात मोठा, माझ्यासारखा शक्तिशाली कोणीच नाही. तो वाटेत येणारी छोटी झाडे तोडायचा, गवत तुडवायचा आणि लहान प्राण्यांना घाबरवायचा. त्यामुळे सगळे प्राणी त्याला पाहून बाजूला पळायचे. त्या जंगलात चुनचुन नावाचा एक छोटासा ससा राहत होता. तो खूप हुशार, चपळ आणि गोड होता. त्याचे छोटेसे घर गवताच्या झुडपात होते. एके दिवशी ऐरावत तिकडून चालत आला आणि धप धप करत सगळे गवत पायाखाली तुडवले. ससा घाबरून बाहेर आला आणि नम्रपणे म्हणाला, अरे हत्ती दादा, जरा हळू चालाल का? आमची घरे मोडतात. हत्ती मोठ्याने हसला. हा हा, अरे छोट्या ससा, तू एवढासा आणि मी एवढा मोठा, माझ्यासमोर तुझी काय लायकी? सशाला थोडं वाईट वाटलं, पण तो शांत राहिला. त्याने हत्तीला म्हणाला, हत्ती दादा, तुम्ही मोठे आहात, पण माझ्याशी पळण्याच्या शर्यतीत तुम्ही जिंकू शकणार नाही. हे ऐकून हत्ती खूप हसू लागला. तू आणि माझ्याशी शर्यत? बर, उद्या सकाळी करू या शर्यत. दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी शर्यत पाहायला आले. कोल्हा म्हणाला, चला तयार. माकड ओरडलं, 1, 2, 3. शर्यत सुरू झाली. ससा फटाफट उड्या मारत पळू लागला. हत्ती मोठमोठी पावले टाकत त्याच्या मागे धावू लागला. थोड्या वेळाने ते दोघे एका मोठ्या चिखलाच्या दलदलीजवळ आले. ससा हलका असल्यामुळे त्याने पटकन उडी मारली आणि पलीकडे गेला. पण हत्ती जसा चिखलात उतरला, धपकन तो चिखलातच अडकला. तो खूप प्रयत्न करू लागला, पण जितका तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा तितका तो अजूनच आत अडकत होता. हत्ती घाबरून ओरडला, ससा भाऊ मला वाचव, ससा भाऊ मला वाचव. ससा लगेच म्हणाला, घाबरू नका हत्ती दादा, आम्ही मदत करतो. त्याने लगेच आपल्या सशा मित्रांना बोलवले. सगळ्यांनी मिळून जंगलातून मजबूत वेली आणल्या. 1, 2, 3, ओढा. सगळ्यांनी जोर लावला आणि शेवटी हत्ती दलदलीतून बाहेर आला. हत्ती खूप लाजला. तो सशाकडे पाहून म्हणाला, ससा भाऊ मला माफ कर, मी माझ्या ताकदीचा खूप गर्व केला, पण आज मला समजलं की बुद्धी ताकदीपेक्षा मोठी असते. ससा हसत म्हणाला, मित्रांमध्ये गर्व नसतो, मदत असते. त्या दिवसापासून हत्तीने कधीही कोणालाही त्रास दिला नाही. तो सगळ्या प्राण्यांशी प्रेमाने वागू लागला. तात्पर्य, कधीही आपल्या शक्तीचा गर्व करू नये आणि कुणालाही लहान समजू नये.